नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। जूनच्या 20 दिवसात सोने 8 तर चांदी 30,000 स्वस्त, अजून स्वस्त होणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मे महिन्यात दरांचा उच्चांक गाठलेल्या सोन्या चांदीच्या दरात अजून जून महिन्यात मोठी घसरण झाली आहे। जूनच्या 20 दिवसात ग्राहकांना मोठा दिलासा आहे। सराफा बाजारातील आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे 7,000 ते 13,000 रुपयांची घट झाली असून चांदीच्या दरातही प्रति किलो तब्बल 30,000 रुपयापर्यंत घसरण झाली आहे। महिन्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,53,489 ते 1,59,530 रुपयांच्या दरम्यान होता। 2 जून रोजी सोन्याचे 1,56,004 रुपयांचा उच्चांक गाठला। मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे दरात सातत्याने घसरण होत गेली आणि 11 जून रोजी सोन्याचा 1,45,564 रुपयावर आला। 18 जून ही घसरण कायम राहिली। 20 जून रोजी किंचित सुधारणा होऊन दर 1,46,080 ते 1,46,480 रुपयांच्या पातळीवर पोहोचले। चांदीच्या दरातही मोठी पडझड झालेली आहे। जूनच्या सुरुवातीला प्रति किलो 2,80,000 रुपयावर असलेली चांदी 19 ते 20 जून दरम्यान 2,50,000 रुपयांपर्यंत खाली आली। त्यामुळे महिनाभरात प्रति किलो सुमारे 30,000 रुपयांची घसरण नोंदविण्यात आलेली आहे। सराफा बाजारातील तज्ञांच्या मते अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात न करण्याचे संकेत दिल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा दबाव सोन्याच्या किमतीवर दिसून आला। याशिवाय आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या दराविषयी अंदाज कमी केल्याने गुंतवणूकदारांकडून नफा वसुलीला वेग आला। देशांतर्गत बाजारातही मागणीत काहीशी घट झाल्यामुळे दरावर परिणाम झाला। गेल्या 3 आठवड्यात देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीमध्ये 4.3 ते 6.4 टक्क्यापर्यंत घसरण नोंदविण्यात आली असून आगामी काळात जागतिक आर्थिक परिस्थिती आणि अमेरिकन धोरणावरच या मौल्यवान धातूंच्या दराची दिशा अवलंबून राहणार असल्याने जाणकारांनी सांगितले। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।